जागृत व्हा. हे झेंडे बेंडे ना हे काही कामाचे नाहीये. हे चुत्या बनवता नुसते. तुम्ही सुधरा. फक्त तुमच्यासाठी झगडणारी फक्त संघटनाच असते आणि ती पण महाराष्ट्र शेतकरी संघटना. आणि त्याच्या रामराम शेतकरी मित्रांनो, आपली 2026 मध्ये जी कर्जमुक्ती योजना जी शासनाने डिक्लेअर केली या संदर्भात आपल्याला काही सांगायचंय. आता थोडे डोळे उघडे करा. का? त्याचं कारण समजून घ्या जरासं. आपण या लोकांना मतदान केलं. काय केलं की यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा उतारा आम्ही कोरा 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 करू. यांनी केला का हो कोरा? आपण किती दिवस या लोकांचे झेंडे आणि जोरे उचलणार आहेत? थोडीशी लाजा बाळगा. जरा उतरा रस्त्यावरती. अरे 2013 पासूनचे शेतकरी थकीत आहेत आणि त्या थकीत शेतकऱ्यांना एक शेतकरी समजत नाहीये. 19 नंतरच आम्ही यांना दिला. बाकीचे काय मेलेत का? मग यांनी कोरा उतारा बोलले होते ना, केला काय यांनी कोरा उतारा? नाही ना. 13-14 पासूनचे थकीत शेतकरी त्यांच्यावरती आज लाखोच्या याच्याने उतारावरती बोजा वाढतोय. तो शेतकरी वनवन करतोय. त्याचं कर्ज फिटतंय का? नाही फिटत आहे ना. तुम्ही आपण शेतकऱ्यात समजा जरा असं दुनियादारी समजा. परिस्थिती भयंकर आहे. 13 पासूनचा शेतकरी आज लाखोच्या याच्याने कर्जबाजारी झालेला आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा यांनी कर्जमुक्तीपासून वंचित ठेवलेलं आहे. त्यानंतर अटी आणि शर्ती लागू केलेल्या आहेत. 17 मधली जी कर्जमाफी आहे त्याच्यातही तो शेतकरी बसलेला आहे. 13-14 पासूनचा 19 मध्येही बसला आणि प्रोत्साहनचा जो लाभ होता तो मागच्या शेतकऱ्यांना जो रेग्युलर शेतकरी होती त्याला मिळालेला नाही. आणि 19 नंतरचे जे शेतकरी आहेत त्याच्यातही अटी शर्ती लागू केल्या. ज्यांनी 19 मध्ये लाभ घेतलेला होता त्यांना फक्त आम्ही ओटीच्या माध्यमाने 50,000 रुपये देऊ. ते पण त्याला मागचं जे असेल, समजा जर 2 लाख कर्ज असेल तर 2 लाखामध्ये तुम्ही 1.5 लाख पहिले बँकेत भरायचे तर तुम्हाला 50,000 रुपये भेटतील आणि तेव्हा तुमचं 2 लाख माफ होईल. कसं होईल? 1.5 तुम्ही भरायचे आहेत, 50च माफ होईल, 2 लाख नाही. त्या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. आता या जियानुसार जर अभ्यास केला ना तर फक्त मोजून 10 ते 20% शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. बाकीच्यांना याचा लाभ होणार नाही. एवढे फिल्टर मान्य परदेशींनी लावलेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द फिरवलेला आहे. मित्रहो, शेतकऱ्यांनो, जागृत व्हा. हे झेंडे बेंडे ना हे काही कामाचे नाहीये. हे चुत्या बनवता नुसते. तुम्ही सुधरा. फक्त तुमच्यासाठी झगडणारी फक्त संघटनाच असते आणि ती पण महाराष्ट्र शेतकरी संघटना आणि त्याच्या सहयोगी संघटना. बाकी काही कोणी तुमच्यासाठी येत नाही. लक्षात ठेवा. हा, आणि सुधरा जरा. व्हायरल करा जरा.